नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण रत्नाकर मतकरी यांच्या कथा ऐकणार आहोत. त्यातील पहिली कथा रंगांधळा. मी तिला न्याहाळीत होतो. ती एकटीच एका कोपऱ्यात बसली होती, शांत, सस्मित. हातात एक ग्लास, त्यातले मद्य ती अगदी सावकाश, ओठ देखील ओले होणार नाहीत इतक्या हलकेच पीत होती. पार्टी ऐन रंगात आली होती. बडी बडी धेंडे जमलेली. खाण्याच्या बशा आणि मद्याचे ग्लासेस भराभर रिकामे होत होते. शुभ्र पोशाखातले सेवक ते तत्परतेने भरतही होते. वातावरणात सिगरेटचा धूर मिसळला होता. आवाज, कोलाहल, प्रत्येक जण शेजाऱ्याला तावातावाने काहीतरी पटवून देत होता. मनातले विचार बियरवरच्या फेसासारखे पृष्ठभागी उफाळून येत होते. दुसऱ्याला आग्रहाने सांगितले जात होते. नशेत तारस्वर लागत होता. बोलत सगळेच होते, पण ऐकत मात्र कुणीच नव्हते. ती एकटी मात्र कान देऊन ऐकत असल्यासारखी एकाग्र बसली होती. जणू काही एकमेकात गुरफटलेले आवाज वेगवेगळे करण्याचा कसला तरी गमतीदार खेळ ती खेळत होती. त्यात गंमत वाटून स्मितही करीत होती. मी वेडावल्यासारखा ते स्मित पाहत होतो. तिच्याकडे निसंकोचपणे सरळ पाहायला हरकत नव्हती. ते तिला कळण्यासारखेही नव्हते, कारण ती आंधळी होती. डोळ्यांवर गडद काचांचा फॅशनेबल चष्मा चढवून तिने आपले वैगुण्य लपवले होते. प्रयोगशाळेत डोळ्यात ॲसिड जाऊन तिची दृष्टी गेली असे म्हणत. त्यामुळे डोळ्यांची अवस्था भयंकर असावी, परंतु चष्म्यामुळे ती लक्षात येत नव्हती. एवढे सोडले तर तिचे एकूण व्यक्तिमत्व विलक्षण आकर्षक होते. गौरवर्ण, नाजूक, देखणा चेहरा, काहीशी कृश शरीरयष्टी, व्रतस्थ वाटणारा शुभ्र रेशमी वेश. तिच्याकडे पाहिले की मी हरकून जात असे. अनेक वेळा मी तिला पाहिले होते. सभा समारंभात, संगीताच्या मैफलीत, पार्ट्यांमध्ये, जिथे जिथे प्रतिष्ठित माणसे एकत्र जमत तिथे तिथे. ती आल्यामुळे जणू समारंभाला प्रतिष्ठा येई. ती विज्ञानाची प्राध्यापिका होती, निदान दृष्टी जाण्यापूर्वी. विद्यापीठात तिने अलौकिक असे यश मिळवलेले होते. मला हे सारे माहीत होते. तसा मी तिच्या प्रेमातच पडलो होतो असं म्हणा ना. तिला मात्र माझी फारशी माहिती नव्हती. जुजबी ओळख होती, इतकंच. आता गडबड फारच वाढली. एक जाडजूड बाई 2 पेग पोटात गेल्यावर जोरजोराने लेक्चर देऊ लागली होती. एक टकल्या वेटरशी भांडू लागला होता. गर्दीतून वाट काढीत मी तिच्याजवळ गेलो. तिला अभिवादन केले. ओळख दिली. ती हसली. मी म्हटलं, इथे खूप गोंगाट होतोय. आपण जरा बाहेर जाऊन बसूया का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर. तिला ते पटले. मी म्हटलं, जरा थांबा, आणि वेटरकडून एक ग्लास भरला. तिने विरोध केला नाही. इतर मुलींसारखी नसती भीडभाड तिला नसावी. आम्ही दोघे बाहेर जाऊन बसलो. बाहेर चांदणं पडलं होतं. हिरवळीवर अधेमध्ये पांढरे शुभ्र संगमरवरी पुतळे भूतांसारखे उभे होते. गार वारा वाहू लागला होता. 2 दगडी चौथऱ्यांवर आम्ही बसलो. चौथरे चांगलेच थंड लागत होते. इथे किती शांत वाटत नाही? मी उद्गारलो. हो, तुम्हाला कल्पना नसेल, पण शांतता फार महत्त्वाची आहे, ती एकदम म्हणाली. तिच्या त्या विचित्र वाक्याने मी चमकलो, पण तसे न दाखवता म्हणालो, हो, आजकालच्या दिवसात शांतता मिळते कुठे?
मला मिळाली आहे. दृष्टी गेल्यापासून, ती हलकेच म्हणाली. पण आवाज? त्याचा त्रास तर तुम्हाला अधिकच होत असेल. आवाजाचा एवढा त्रास नाही, कारण नाही म्हटलं तरी आवाज आपल्या माहितीचे असतात. कितीही मोठा झाला तरी अखेर तो ओळखीचाच आवाज असतो. त्याची भीती वाटत नाही. रंगांचं तसं नाही. रंगांची भीती? मी बुचकळ्यात पडलो. यू नो, कलर्स कॅन बी टेरिबल, सिम्पली टेरिबल, ती म्हणाली. काय समजायचा तिच्या बोलण्याचा अर्थ? तिला मद्याची नशा चढत होती का? पण नशेत माणूस अधिक उत्कट होतो. अजिबात अर्थ नसलेले बोलत नाही. मग अचानक आलेल्या अंधत्वाने हिच्या डोक्यावर तर काही परिणाम? मी वेड्यासारखं काहीतरी बोलते असं वाटतंय ना तुम्हाला? माझ्या मनातले विचार वाचल्यासारखी ती म्हणाली. पण मी चांगली नॉर्मल आहे. आय एम नॉट ड्रंक आयदर, ती पुढे म्हणाली. पण एरवीपेक्षा थोडी हुशारी वाटते. मनातलं बोलायला संकोच वाटत नाही. अशा वेळीच. खरं ना, तिला संकोच वाटत नव्हता, पण मला भीती वाटू लागली होती. हे काहीतरी अनपेक्षित होतं. काय बोलायचं असेल हिला? आय रादर लाईक यू. तुम्ही चांगले वाटता मला. बोललेलं ऐकून घ्याल? बाहेर कुठं बोलणार नाही अशातले वाटता, ती म्हणाली. म्हणून बोलते तुमच्याकडे. इतकं दिवस हे सारं मी मनातच ठेवलं. बोलणार कुणाकडे? आणि बोलले तरी ते पटणार कुणाला? पण तुमची गोष्ट तशी नाही. पण का? एवढ्याशा ओळखीत माझ्यावर इतका विश्वास? आपली ओळख थोडीशीच असेल, ती मिश्किलपणे हसून म्हणाली. पण एक सांगू तुम्हाला? आय थिंक यू आर रादर इंटरेस्टेड इन मी. त्याशिवाय का तुम्ही नेहमी माझ्यावर नजर ठेवून असता? मी भलताच गडबडून गेलो. थंड हवेतही मला घाम फुटला. खरं आहे ना मी बोलते ते? तुमच्या गप्प राहण्यावरूनच सिद्ध होते. तुम्हाला कसं कळलं? मी चाचरतच विचारलं. सोपं आहे. आपल्या दोघांशिवाय इतर लोक नसतात का आजूबाजूला? त्यांच्यापैकी कुणी सांगतं. मी हतबद्ध झालो. इतके सुसंगत बोलणाऱ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला असेल हे खरे तरी कसे मानायचे? पण मगाचे ते रंगांची भीती वगैरे? तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? तिने अचानक विचारलं. मी काहीच बोललो नाही. नुसताच तिच्याकडे पाहत राहिलो. माझी नजर तिला जाणवली की काय कोण जाणे. नसेल तर नका करू. प्रेमात माणूस फसतं, ती म्हणाली. इतकी सुंदर वाटणारी आणि इतकी डेडली गोष्ट जगात दुसरी नसेल. नाही, आणखी एक डेडली गोष्ट जगात आहे. रंग. पण आता मला त्यांची भीती नाही. मला फक्त सगळीकडे काळोखच दिसतो. ती हलकेच व्हिस्कीचे गुटके घेत राहिली. माझा प्रेमावर विश्वास आहे, पण प्रेमात वाहून जाण्यावर नाही, ती म्हणाली. एखाद्यावर प्रेम केलं म्हणून आपण त्याच्यासाठी कुठल्या मर्यादेपर्यंत जावं याला काही सीमा आहे, नाही का? विज्ञान हा माझा विषय असल्यामुळे कदाचित असेल, पण माझी सगळीच मतं ही रॅशनल आहेत. हळवेपणानं वाहून जाणं मला बिलकुल आवडत नाही. आणि मला जो माणूस भेटला त्याचा स्वभाव याच्या नेमका उलट. रॅशनॅलिटी ही चीजच त्याच्याजवळ नव्हती. प्रत्येक गोष्टीला केवळ मनाचं प्रमाण. अर्थात त्यानं तसंच असायला हवं होतं, कारण तो होता कलावंत, फार मोठा कलावंत. कोण? मी विचारलं. रंगनाथ महिंद्र, तिने सांगितले. मी चमकलो. रंगनाथ महिंद्रांची माहिती सर्वांना होती. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार होते. रंगनाथ हे त्यांचे खरे नाव नव्हते. एखाद्या पदवीसारखे ते नाव त्यांना चिकटले होते.
रंगांशी विलक्षण ताकदीने खेळणारा चित्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता. रंगवण्याची त्यांची शैली अगदी स्वतंत्र होती. मॉडर्न चित्रकारांमध्ये त्यांना फार मान होता. त्यांची चित्रे जगभरच्या गॅलऱ्यांमधून लागलेली होती. असा हा तरुण वयात विलक्षण कीर्ती संपादन केलेला चित्रकार एकाएकी अपघाताने वारला होता आणि त्याच्या मृत्यूने सारे कलाविश्व हादरून गेले होते. मला कल्पना नव्हती रंगनाथ महिंद्रांशी तुमचा इतका जवळून परिचय होता याची. परिचय? ती विचारात हरवून गेल्यासारखी म्हणाली. रंगनाथांनी मला आयुष्यातले काही फार सुंदर क्षण दिले आणि काही फार भयानक. दाराची बेल वाजली. तिनेच दार उघडले. पायऱ्यांवर एक तरुण उभा होता. केस पिंजारलेले, हातात एक लहानशी बॅग, काखेत घडीचा लाकडी इझेल. या ना, आत या, ती म्हणाली. पण तो जागचा हल्लाच नाही. नुसताच भारल्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला. ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. ती लाजून चूर झाली. आजवर कुणी असे उघडपणे म्हणण्याचे धाडसच दाखवले नव्हते. या माणसाला साधे मॅनर्स देखील नाहीत का? आत या, ती पुन्हा म्हणाली. ओ, आय एम सॉरी, तो भानावर आल्यासारखा म्हणाला आणि 2 पायऱ्या चढून आत आला. मग तिला काय वाटले असेल हे त्याच्या एकदम लक्षात आले. तो म्हणाला, सॉरी, आय ओ यू ॲन एक्सप्लेनेशन. तुम्ही देखणे आहात, पण मी बोललो ते तुम्हाला उद्देशून नव्हे, तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या रंगांना. रंग? तिने गोंधळूनच विचारलं. कसले रंग? फार फार सुंदर रंग पसरलेत तुमच्या भोवती. एवढेच बोलून तो म्हणाला, बाय द वे, मी रंगनाथ महिंद्र. तिने त्याला आधीच ओळखले होते. त्याच्या एकंदर अवतारावरून आणि काखेतल्या इझेलवरून. काही लँडस्केप्स करण्यासाठी म्हणून त्याला करवीरला यायचे होते. करवीर छोट्याशा शहरासारखे होते आणि तरीही त्याच्या आजूबाजूला निसर्ग सौंदर्य भरपूर होतं. कुणीतरी त्याला तिच्या वडिलांचा पत्ता दिला होता आणि पेइंग गेस्ट म्हणून काही दिवस तो त्यांच्याकडे उतरणार होता. तिच्या वडिलांना या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटला होता. परंतु सांगितलेली तारीख उलटून गेली तरी रंगनाथ आला नव्हता आणि तिची व तिच्या वडिलांची निराशा झाली होती. त्यानंतर एका आठवड्याने हा गृहस्थ आज उगवत होता. शिवाय त्याविषयी काही स्पष्टीकरणही देत नव्हता. परंतु एका दिवसातच तिची रंगनाथशी चांगली ओळख झाली आणि या साऱ्याचे स्पष्टीकरण तिला मिळाले. तारीख, वार असल्या चिल्लर गोष्टी रंगनाथच्या हिशोबातच नसत. जेवण, अंघोळ असल्या नित्यक्रमाकडे त्याचे कधीच लक्ष नसे. प्रत्यक्ष चित्र काढताना किंवा चित्राच्या तंद्रीत तो अक्षरशः तहानभूक विसरत असे. मुंबईला त्याचा सेक्रेटरी त्याच्या चित्रांचा सगळा कारभार पाहायचा. परंतु त्याने कानावर घातलेल्या व्यवहाराच्या गोष्टींचीही रंगनाथला कटकट व्हायची. मुंबईच्या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी लँडस्केपचे निमित्त करून रंगनाथ करवीरला आला होता असं म्हटलं तरी चालेल. तिच्या ध्यानात येऊन चुकले की रंगनाथ हा 4 चौघांसारखा तर नक्कीच नाही, पण 4 चौघा कलावंतांसारखाही नाही. कलावंतांचा लहरीपणा, एककल्लीपणा सारे ती ऐकून होती. परंतु हे त्याही पलीकडचे होते. या कलावंताला जणू जगाचे भानच नव्हते. तो आणि त्याचे रंगांचे विश्व आजूबाजूच्या जगापासून फार दूर होते, स्वतंत्र होते. जे रंग त्याला जाणवत ते कॅनव्हासवर उतरवणं एवढाच त्याच्या अस्तित्वाला अर्थ होता. या पलीकडे तो या जगातच नव्हता. तिच्या जगातल्या माणसांपेक्षा तो फार वेगळा होता. नव्हे, असा एखादा माणूस या जगात असेल अशी तिला कल्पनाही नव्हती. त्यामुळेच तिला त्याच्याविषयी अतिशय कुतूहल वाटे. विज्ञानातली कोडी सोडवण्याच्याच ईर्षेने ती
त्याच्या स्वभावाचे गूढ शोधण्याचा प्रयत्नाला लागली. त्याच्या स्वभावाला एकच दरवाजा होता, त्याची चित्र. रंगनाथ महिंद्राच्या चित्राविषयी तिने खूप ऐकलं होतं, पण त्याचे एकही चित्र तिनं पाहिलेलं नव्हतं. म्हणून करवीरला आल्यानंतर तो पहिले चित्र कुठले काढतो याविषयी तिला उत्सुकता लागली होती. दुसऱ्याच दिवशी चित्र तयार झालं. कॅनव्हासवर बराचसा पांढरा रंग, अधेमध्ये सोनेरी वाटतील अशी रंगछटा, एका दरवाजासारखे काहीतरी उघडलेले, बऱ्याच पायऱ्या वाटतील असे तपकिरी रंगाचे पट्टे ब्रशने नुसते ठेवून दिलेले, आणि मध्ये गुलाबी रंग. तिने लांबून पाहिले, मान कलती करून पाहिले, डोळे बारीक करून पाहिले. नक्कीच तिथे काहीतरी आकृती होती. हे कसलं चित्र आहे? तिनं विचारलं. ओळख पाहू, तो म्हणाला. मॉडर्न आर्टची चित्र मला ओळखता येत नाहीत, तिने काहीसे खरे काहीसे थट्टेने सांगितले. तरी पण तर्क कर बरं. तिने चित्र बारकाईने न्याहाळण्याचे नाटक केले, मग डोळे मिटले, विचारात गुंगल्यासारखे दाखवले. तो आपल्या नाटकाला फसत आहे हे तिने चाणाक्षपणे ओळखले होते. एक काहीतरी अगडबंब इंटरप्रिटेशन ठोकून द्यायचे आणि त्याची फजिती करायची असे ठरवून ती म्हणाली, एक अप्सरा स्वर्गाचं दार उघडते आहे आणि या पायऱ्यांवरून एक मर्त्य मानवाला. राईट, तो आनंदाने ओरडला. बरोबर ओळखलंस तू. ती काहीशी गडबडली. आपले नाटक सांगून टाकून त्याची टर उडवायची असं ठरवून ती बोलू लागणार एवढ्यात तो पुढे म्हणाला, हा माझा कालचा अनुभव आहे, इथं आलो तेव्हाचा, तू दार उघडलंस त्या क्षणाचा. धक्का बसून ती गप्प झाली. तिला एकदम पटले की याने खोटे चित्र काढलेले नाही. हे सारे रंग याला काल जाणवत होते. म्हणूनच तो उत्स्फूर्तपणे ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल असं उद्गारला होता. तरी देखील मॉडर्न आर्टची टिंगल करण्याची एकही संधी तिने नंतरच्या दिवसात वाया घालवली नाही. मॉडर्न आर्टिस्ट काय वाटेल ते काढतात आणि त्याला काहीही नावं देतात, असे ती नेहमी आग्रहाने म्हणायची. तो नुसतेच स्मित करायचा. कधी कधी तिला वाटे, आपले बोलणे तो ऐकतच नाही. त्याच्या डोळ्यांसमोर दुसरंच काहीतरी दिसत आहे. लँडस्केपसाठी तो करवीरला आला तरी कशाला हे तिला समजतच नव्हते. त्याच्या एकाही निसर्गचित्रात तिला ओळखीची ठिकाणं दिसतच नव्हती, नुसते रंग. ती विचारे तेव्हा तो सांगायचा, हे देऊळ, ही झाडे, ही पाणी, हे डोंगर. पण तिला ते नुसते रंगच वाटत. मात्र एक गोष्ट खरी, ते रंग पॅलेटवरच्या नुसत्या रंगांसारखे दिसत नसत. चित्रात त्यांना एक अपूर्व असं तेज चढल्यासारखं दिसायचं. असं वाटायचं की ते रंग जिवंत आहेत, त्यांचे एकमेकांशी नातं आहे, एकमेकांची भाषा त्यांना समजते आहे. थोडा अधिक प्रयत्न केला तर ती आपल्यालाही समजेल. या विचाराने तिला कसंसच वाटायचं. त्या चित्रांकडे फार वेळ पाहण्याची भीती वाटायची. असं वाटायचं की आपण त्या चित्राचाच एक भाग झालो आहोत. आपण त्यात मिसळून चाललो आहोत. रंगनाथला श्रेष्ठ कलावंत का समजत हे तिला हळूहळू जाणवू लागलं होतं. तो कॅनव्हासवर नुसते रंग चोपडीत नव्हता, तो रंगांची एक नवी सृष्टी निर्माण करीत होता. एकदा संध्याकाळच्या वेळेस ती कुठूनशी घरी परत आली. रंगनाथच्या खोलीत काळोख होता. दिवा लावण्यासाठी ती पुढे होणार एवढ्यात तिच्या ध्यानात आले की खोलीत रंगनाथ आहे. ती दारातच थबकली. खोलीत 2 उंच मेणबत्त्या लावलेल्या होत्या. प्रथम काळोखी वाटणाऱ्या त्या खोलीत मेणबत्त्यांचा मंद असा उजेड पसरलेला दिसत होता. त्या मंद प्रकाशात रंगनाथ एक चित्र काढीत होता. काय करावं हे तिला काही सुचेना. तो कसलं चित्र काढीत आहे हे पाहण्याची उत्सुकता मात्र तिला होती. पण त्या अपुऱ्या उजेडात खोलीत जाणं प्रशस्तही वाटत नव्हतं. त्याची समाधी मोडण्याचीही शक्यता होतीच. पण तिला चैन पडेना.
हलकेच पाय न वाजवता ती त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. समोरच्या कॅनव्हासवर काळोख नव्हता, मंद प्रकाशही नव्हता. 2 मेणबत्त्यांच्या उभट रेषा तेवढ्या दिसत होत्या. बाकीचा कॅनव्हास जांभळ्या रंगाच्या चित्रविचित्र छटांनी भरून गेला होता. मध्ये मध्ये तो जांभळा रंग झगझगत होता, लखलखत होता. ही कथा जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या माऊली कथाकथन ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.